हाय नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. तुम्हाला सांगू का, तर का नाही कैवल्य मला काय म्हणला, आई मला झोप आली काय म्हणला, म्हणजे का नाही पाळण्याकडे गेला तो आणि मी त्याला झोपवत होते. किती उशीर पाळण्यात हलवला हलवला, पण कैवल्य काही झोपना काय. शेवटी त्याला मी बाहेर काढलं. तर तुम्हाला काय मला सांगायचं आहे काय, म्हणजे तुम्हाला काय वाटत असणार की लहान मुलं म्हणजे काय, त्याला किती काय सांभाळायचे असतं लहान मुलांना. पण ज्याचे आई वडील कामाला जातात नाही का, तिथं कुकरच्या इथं मोबाईल ठेवला आहे, थांबा जरा. ज्याचे आई वडील कामाला म्हणजे त्याची आई कामाला जाते आणि लहान मुलं जी घरात असतात त्यांना सांभाळणं हे सोपी गोष्ट नसते, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यांनी झोप म्हणलं त्यांना म्हणजे झोप आली, आपण किती पण उशीर पाळण्यात हलवा पण ते झोपणार नाही, त्याला जर झोपायचं नसलं तर. तर आता हे बघा, आता ना मी त्याला खाऊ घालणार आहे. ते म्हणजे सकाळी तिने खायला घालून गेली होती आणि तो गेला पाळण्याकडं. म्हणलं आता ह्याला झोप आली वाटतं, म्हणून पाळण्यात घेऊन टाकलं. किती उशीर हलवलं पण त्याचं का नाही गमती चाललेल्या. मग आणि परत बघा झोक्यातला त्याला काढला पाळण्यातला, आता गेलाय बघा बाहेर खेळायला. तर लहान मुलं सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. तुम्हाला काय वाटत असणार, काही काय नुसतं मोबाईल घेते आणि हिला ह्या बाईला कुठं काय काम असतं काय. तर भांडी कपडे हे असली कामं केलेली परवडली, पण लहान मुलं सांभाळणं सोपी गोष्ट नसते. हां, उठ का उठ आणि बस का बस अशी अवस्था असते लहान मुलं सांभाळणं. म्हणजे आपल्याला जर झोप आली ना तर आपण झोपू पण शकत नाही. आता चला आपल्याला जावं वाटतं बाबा इकडे जावावं, आपण जाऊ शकत नाही. त्यांना कुठं ठेवणार लहान मुलांना, असं आहे. आता बघा दूध गरम करायला ठेवलं आहे, आता चपाती भिजत घालते आणि त्याला खायला घालते. त्याला खायला घातलेलं मगाशी, पण त्याला झोपच आली नाही तर तो झोपतोय कुठला. त्याला मज्जा करायची होती ना पाळण्यामध्ये, खेळायचं होतं त्याला पाळण्यात. मग तो खेळत होता पाळण्यामध्ये नुसता, मग काढलं पाळण्यातलं. एक मी म्हणजे लोकांच्या लाईव्हला जाते, व्हिडिओ ते बघते आपलं, त्याला झोका देत देत. पण सोपं नसतं लहान मुलं सांभाळणं. हां, ज्याचे आई वडील आहेत ना जवळ त्यांचं बरं आहे, पण हे माझ्यासारखं म्हणलं ना का लय अवघड आहे. मला असं खरंच असं एक एक वेळ असं वाटतं की काय माझं जीवन, मला खरं सांगते कंटाळा आलाय, कंटाळा. एक वेळ वाटतं पोरीला शिकवूनच चुकी केली का काय झालं काय माहिती. मी वाक म्हणते की पोरींनी शिकलं पाहिजे, असं केलं पाहिजे, पण ती वेळ आता माझ्यावर आली ना, मला खरंच कंटाळा आलाय, कंटाळा. समजा आता तो जर झोपला नाही आणि मला जर झोप आली, मी झोपू शकत नाही ना, त्याला सोडून मी झोपू शकत नाही. असे त्याला कुठं ठेवू आणि मी झोपू कसे. भरपूर असं काय काय अडचणी आहेत, पण त्या सगळ्याच अडचणी काय मी यूट्यूबवरती सांगू शकत नाही ना. त्याला आता खायला घालणार मी. लय अवघड असतं लहान मुलं सांभाळणं, म्हणजे सोपं नाही. तुम्हाला वाटतं आजी होणं सोपं आहे, आजी आजी म्हणून घेणं लय सोपं आहे, पण लय अवघड आहे आजी होणं. हां, कुणी आजी होत नसतं. हां, ज्यांची आई वडील म्हणजे आई घरात असं बरं आलं बघा, आई आई करत. आजी होणं सोपं नाही, सोपं नाही. तर त्याला खायला घालला मी. सकाळी चहाबरोबर थोडंसं खाल्लेलं आहे, त्यामुळं मला काही भूक नाही. तर चला बाय बाय. असाच व्हिडिओ केला, मला असाच आठवला व्हिडिओ, म्हणून मी व्हिडिओ बनवला. कधी कधी लय वैताग येतो, लय कंटाळा येतो, पण काय करू, पर्याय नाही. त्याला कोण सांभाळणार, त्या लय लय कंटाळा येतो कधी कधी, जीव असा मेटाकुटीला येतो. पण आता काय करू, एवढे आजारी होते, डोकं दुखत होतं, काय काय दुखत होतं. पोरगीला माझ्या सुट्टीच नव्हती. आता निवडणुका आल्यात ना, सुट्टीच नाही तिला. तसंच औषध गोळ्या खाऊन खाऊन आपलं इकडं तिकडं करून करून तसंच राहिलो. आता काय करायचं.